नेपाळमध्ये निसर्गाने भयंकर तांडव घातला आहे। अचानक आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण नेपाळ हादरले असून गावच्या गावं, रस्ते, पूल आणि इमारती क्षणार्धात वाहून गेले आहेत। या भीषण महापुरात आतापर्यंत 392 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर तब्बल 1500हून अधिक लोक बेपत्ता आहेत। सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेनंतर 290 भारतीय नागरिकांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही। या कठीण परिस्थितीत दिलासा देणारी एक बातमी म्हणजे त्रिशूली हायड्रोपॉवरच्या बोगद्यात अडकलेल्या 350 मजूर आणि कर्मचाऱ्यांची नेपाळी लष्कराने सुखरूप सुटका केली आहे। या प्रकल्पात अनेक भारतीय मजूरही कार्यरत होते। नेपाळी लष्कराने प्राणाची बाजी लावून बोगद्यातील सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले आहे। नेपाळच्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील अनेक पर्यटकही अडकले आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हलच्या संचालिका श्रीमती ठक्कर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला। महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले असून त्यातून 53 पर्यटक मानसरोवर परिसरात सुखरूप आहेत, तर नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूहून सुखरूप रवाना झाले आहेत। मुंबईचे अनिल महाजन आणि त्यांचे कुटुंब हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत। रायगडचे 37 नागरिक अडकले असून ठाण्यातील 9 पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न ठाणे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत। पण हा महाप्रलय नक्की आला कसा? प्लॅनेट लॅब्स आणि लँडस्लाइडच्या उपग्रह छायाचित्रानुसार लँगटँग लिरुंग पर्वतावर सुमारे 5200 मीटर उंचीवरील ग्लेशियरचा भाग तुटून खाली दरीत कोसळला। हा बर्फ आणि मलबा लेंदे नदीत पडल्यामुळे नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आणि तिथेच तात्पुरता बांध तयार झाला। जेव्हा हा नैसर्गिक बांध फुटला तेव्हा पाणी, चिखल आणि दगडांची प्रचंड लाट खाली आली। यामुळे रसुवा गडी आणि तिमोरे परिसरात भोटेकोशी नदीला मोठा पूर आला। सध्या तिथे सरोवरासारखी स्थिती तयार झाली आहे। हा बांध पुन्हा फुटल्यास खालील भागात अजून मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सरकारने दिला आहे। बचाव पथकाकडून बेपत्ता नागरिकांचा आणि भारतीयांचा शोध अविरत सुरू आहे। नेपाळमधील या भीषण परिस्थितीबद्दल आणि अडकलेल्या पर्यटकांबद्दल तुमच्या काही अपडेट असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।